नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भोकर गावातील महिलांनी दारू विरोधात उभारलेला एल्गार सध्या चर्चेचा विषय ठरतोय. दारू पिणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळून महिलांनी मोर्चा काढत प्रशासन व आमदारांना धारेवर धरला. साहेब, पती दारू पितो, घरात भांडे नाही, अंगावर मणी नाही, मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतोय, अशा आर्त विनवण्या या महिलांनी आमदार हेमंत ओगले, तहसीलदार, पोलीस व दारूबंदी विभागाला थेट सांगितलेत. महिलांचं निवेदन देणं, आमदार ओगले यांच्याशी चर्चा. महिलांनी प्रथम ग्रामसभेत ठराव मंजूर केला आणि नंतर ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस ठाणे, तहसील कार्यालय आणि दारूबंदी विभागावर मोर्चा नेला. या महिलांच्या आक्रोशानंतर प्रशासनही जागा झालं असून दारूबंदी विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र सध्या केवळ रिकाम्या बाटल्या हाती लागल्या असल्याने महिलांनी पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार केला. भोकरमध्ये एकूण 28 अवैध दारू विक्रीची ठिकाणं असल्याची माहिती महिलांनी पोलिसांना दिली असून त्यांची यादीही सादर करण्यात आली. आता खरंच कारवाई होणार का, की पुन्हा याच महिलांना रस्त्यावर उतरावं लागेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दारूबंदीच्या लढ्यात महिलांनी उचललेलं पाऊल आता प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत आहे. पुढची कारवाई कितपत प्रभावी ठरेल याकडे संपूर्ण श्रीरामपूर तालुक्याचं लक्ष लागलंय. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, श्रीरामपूर, भोकर. चंद्रकांत झुरंगे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.